नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत आणि पीक विम्याची मदत लवकरच वितरित केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। बघा मित्रांनो, मराठवाडा आणि राज्यात मागील 2-3 दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने आज परभणी जिल्ह्यातील मानवत, पाथरी, सेलू आदी तालुक्यातील बाधित शेतीची पाहणी करून स्थानिक शेतकरी बांधवांशी आपले राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी संवाद साधला। तर मित्रांनो, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदतीचे अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्याचे निर्देश प्रशासनात दिले आहे। राज्य सरकार या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांच्या ठामपणे पाठीशी उभे असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असा विश्वास शेतकरी बांधवांशी संवाद साधताना कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी दिला आहे। आणि मित्रांनो, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या जमिनीची नुकसानीची मदत स्वतंत्रपणे दिली जाईल, तसेच मागील पीक विम्याची थकबाकी तातडीने वितरित करण्याचे निर्देशही संबंधितांना कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी दिले आहे। म्हणजे मित्रांनो, मराठवाडा, परभणी जिल्हा आणि राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत आणि पीक विम्याची मदत 100% वितरित केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।